कोल्हापूरमध्ये वाहतूक नियमभंगावर मोठी कारवाई, 369 वाहन चालकांवर दंड, 4,17,000ची वसुली। कोल्हापूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं आज सकाळी विशेष मोहीम राबवून एकूण 369 वाहन चालकांवर कारवाई केली। या कारवाईतून 4,17,750 रुपये दंड वसूल करण्यात आला। ही संयुक्त मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकांनी सकाळी 9 ते 11 या वेळेत राबवली आहे। विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, महावीर कॉलेज, आझाद चौक परिसरात ही कारवाई केली गेली। कारवाईचे प्रकार व नोंदवलेल्या केसेस अशा आहेत: लायसन्स न काढणे 31, अल्पवयीन चालक आणि पालकांवर कारवाई 1, तिबल सीट 33, मोबाईलवर बोलणं 32, नो पार्किंग व वाहतुकीचा अडथळा 150, कर्कश हॉर्न 5, लायसन्स जवळ न बाळगणे 44, पोलीस आदेशांचे पालन न करणे 32, फॅन्सी नंबर प्लेट 32, एल बोर्ड न लावणे 5 अशा असून कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी संवाद साधत छेडछाडीबाबत जागरूकता वाढवली। छेडछाडीची घटना घडल्यास डायल 112 वर कॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसेच प्रत्येक महाविद्यालयात तक्रार पेटी ठेवण्यात आली असून निर्भया पथक तक्रारींचं निवारण करणार आहे। शहर वाहतूक शाखेकडून पालकांना विनंती करण्यात आली आहे की अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नये, कारण अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते। तरुणांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, तसेच लायसन्ससह वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जवळ बाळगाव्यात, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। ही कारवाई शहर वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या टीमनं यात सहभाग घेतला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।